हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात सांगितलं की अर्जुन, या द्रव्यमय यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ काय असतो? जसे बघाबघी कुठे भंडारे केले, गंगेच्या काठावर कुठे चादरी वाटल्या, काही अजून क्रिया जशा काही धर्मशाळा बनवल्या. आता काय सांगितलंय की या द्रव्य म्हणजे धनाने पैशाने होणारे जे अनुष्ठान आहे त्याची अपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञानयज्ञ तत्वज्ञान म्हणजे सत्संग आहे. सत्संग हे तत्वज्ञान आहे जे सगळ्या सद्ग्रंथांना अनुकूल असेल. ते तत्वज्ञान आहे आणि ते ज्ञान परमात्माच येऊन देतात. ज्ञान अध्यात्मक यथार्थ ज्ञान परमात्मा स्वतःच येऊन प्रदान करतात. बाकी तर जीवसंज्ञेचे प्राणी आहेत, जीवसंज्ञेत आहेत, ते आपले आपले अनुभव अटकळ लावतात. परंतु यथार्थ ज्ञान परमात्माच सांगू शकतो. आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीला स्वतःच तो ठीक ठीक विस्ताराने सांगतो, असे वेदात प्रमाण आहे. तर हे तत्वज्ञान आहे जे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर देव यांनी आपल्या कबीर वाणीमध्ये जे ज्ञान सांगितले आहे ते तत्वज्ञान आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हणतात की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे म्हणजे त्या परमात्म्याद्वारे सांगितलं गेलेलं ते तत्वज्ञान आहे, त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊनच समज. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने तो तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देईल. याने हे सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा त्या तत्वज्ञानाला अपरिचित आहे. अन्यथा हे सांगायची आवश्यकता नव्हती की त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जेव्हा गीताजींचे 18 अध्याय सांगितले तर एक अध्याय अजून सांगितला असता जर त्याला ज्ञान असतं तर. त्याला ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, 15व्या अध्यायाच्या एका मंत्रात म्हणजे एका श्लोकात गीताजींच्या त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो संत विस्ताराने जाणतो, हा उलटा लटकलेला एक पिंपळाचा वृक्ष, संसाररूपी पिंपळाचा वृक्ष तू जाण अर्जुन. वरती मुळे आहेत, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या आहेत. आणि जो संत या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना सांगेल, सवेदवित, ते तत्वदर्शी संत आहेत. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत सत्संग नाही मिळणार या प्राण्याला, तोपर्यंत तो असाच या जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ आजाराने ग्रस्त राहील. आणि सत्संग फक्त परमात्माच सांगू शकतो. तो परमात्मा 600 वर्षांपूर्वी येऊन आम्हाला सत्संग सांगत असत, ज्ञान देत असत. त्या आपल्या अमृतवाणीने, सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीने. तर त्याला त्यावेळी आपण स्वीकार नाही करू शकलो कारण आपण अशिक्षित होतो. आणि जो एक ब्राह्मण वर्ग शिक्षणाचा अधिकारी होता,
त्यांची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू नाही शकली, कारण ते काळ भगवानाने प्रेरित राहिले आणि परमात्म्याचा विरोध केला, हे सांगून की कबीर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा नाही जाणत, हा उलटसुलट बोलत आहे, हा खोटं बोलत आहे. परमात्मा सांगत असत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. तीन देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. आजपासून जवळजवळ 600 वर्षांपूर्वी हे शब्द बोलणं की 3 देवता ब्रह्मा विष्णू महेशजींची जे भक्ती करतात त्यांना कधी मोक्ष नाही मिळू शकत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगणं आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आपल्या मृत्यूला निमंत्रण होतं, परंतु ते तर अविनाशी होते, ते तर परमात्मा होते आणि त्यांनी त्यावेळी हे शब्द बोलले होते. आणि असा घोर विरोध केला होता त्या मालकांच्या. त्या लीलांना जो वाचतो डोळ्यातील अश्रू नाही संपत. असेही जुलूम केले होते त्या परमपित्यावर, आमच्या भगवान, आमच्या पित्यावर. आता जे विरोध करत होते ती पण त्यांचीच मुले, ब्राह्मण, काजी मुल्ला, त्याच परमात्म्याची मुलं आहेत. त्या परमेश्वराने कोणाला पण शाप नाही दिले, नाहीतर ती समर्थ शक्ती एका क्षणात जर या दुसऱ्या जे आम्हाला, ते आमचे पिता नसते तर त्यांना खूप काही शिक्षा दिली असती, अशी दिली असती की विचारू नका. जसे एका वेळेस गोरखनाथांच्या बरोबर चेष्टा केली कोणीतरी आणि त्याला इतका राग आला, जी मंडळी होती त्यांच्याबरोबर 400-500 होती, त्यांनी एक शब्द उच्चारला की उभे आहात तर दगड बनतील, आणि बसले आहेत ते सिद्ध. उभे जास्त होते, बसलेले थोडे, तर उभे जितके उभे होते ते सगळे दगडाची मूर्ती बनले. हे तर समर्थ आहेत, काही पण करू शकत होते, परंतु आपला पिता आपल्या मुलांचं अहित नाही करू शकत, जरी त्याने त्याला काही पण किती पण दुःखी करू दे. यामुळे त्या परमेश्वराने कोणालाही शाप नाही दिला, कोणताही शाप नाही दिला, कारण ते समर्थ होते. त्यांना माहीत आहे की ही माझीच मुलं आहेत, काळाची भांग पिऊन माझे शत्रू बनलेत. त्याने आपल्या समर्थतेचे प्रमाण दिले. या सत्कर्माच्या कारणाने त्या परमात्म्याला कोरड्या खोल विहिरीत टाकलं. एक खूप पहिल्यांदा 200 फूट खाली खोल पाणी असायचं विहिरीत, आणि कोरडी विहीर ती होती जी खालून ज्याचं पाणी संपलं होतं असं आणि खूप खोल होत असे. त्यात टाकून दिलं. वरून झाड, फांद्या काटेदार, काठ्या, गोटे, खडे, दगड, वाळूने भरले. एका शेख तकी नावाच्या एका दुष्कर्मी व्यक्तीने, तो मुसलमान होता, मुसलमान राजा, दिल्लीचा बादशहा सिकंदर लोधी होता, आणि शेख तकी त्याचा धार्मिक पीर होता, सिकंदर लोधी राजाचा. मुसलमानांना एकत्र करत होता, राजाच्या समोर घोषणा द्यायला लावायचा.
राजा लोकांना बघून घाबरून जात होता आणि ते मनमानी सजा देत होते कबीर परमात्म्यांना. विहिरीत टाकलं, भरून टाकलं पूर्ण. आणि काही वेळानंतर गेले ते सिकंदर लोधीच्याकडे. परमात्मा कबीर देवजी राजाच्या जवळ त्याच्या महालात एका खोलीत विराजमान दिसले. कारण की ते समर्थ आहेत, ते पूर्ण ब्रह्म आहेत, ते समर्थ आहेत. परंतु त्यांच्या लीलांना पाहिलं जातं, वाचतो तर अंगावर काटा येतो. आमचे पिता आमच्या हितासाठी आले होते, आपण त्यांचे शत्रू बनलो. तर त्यावेळी आपण अशिक्षित होतो. आता परमात्म्याने सर्वात आधी ही दया केली, आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, 5500 वर्ष तर कलियुग संपलं आणि त्याच्या आधी गेली किती वेळ, 3 युग गेली. केवळ एक ब्राह्मण वर्गच शिक्षणाचा अधिकारी होता आणि कोणी शिक्षण ग्रहण नव्हतं करत. कारण हे शिक्षण चांगलं नाहीये, हे बेईमान बनवतं प्राण्याला. ही पाप करायला पण कसरत नाही ही व्यक्ती. हे शिक्षण गेले ब्राह्मण समाजात. या शिक्षणाला त्यांनी रोजीरोटीचा धंदाच बनवला आणि पापाचे भागीदार बनू लागले. आता शिक्षण आले सर्व समाजात. किती चतुर बनलो आपण. आपण भले वरून कितीही चांगले दिसलो, सुंदर कपडे घालून, मोठा बंगला, कार घेऊन, आतून किती पोकळ झालो होतो आपण. आमचे विचार ते नाही राहिले जे आमच्या आजोबा पणजोबांचे आपण पाहिले होते. किती माणुसकी होती त्यांच्यात. आता पुण्यात्म्यांनो, आपण जसे वर्तमानाच्या मानवाशी पण आपला संबंध आलाय आणि आजपासून 55 वर्ष 50 वर्षपूर्वी जेव्हा आम्ही काही जाणण्यायोग्य झालो, ती वेळ पण आम्ही पाहिली आहे. त्यावेळी व आजमध्ये दिवस रात्रीचं अंतर झालं. इतकं पतन झालं आमच्या मानसिकतेमध्ये, आमच्या शिष्टाचारात. याचं कारण हे शिक्षणच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कोणत्याही कार्यालयात, तिथे पण माणसं आहेत. बाहेर रांगेत उभा आहे तो पण मनुष्य आहे. कोणती दयाधर्माची गोष्ट नाही उरली. खात रहा धक्के, लोळण घेऊन विनंती करा त्यांच्यासमोर. दया राहिली नाही. 10 रुपये दिले तर काम करतो, नाहीतर खा धक्के. तर हा अपमान सहन करणं आम्हाला कोणी शिकवलं? या शिक्षणाने शिकवलं. आणि काय करतो त्या पैशाचं आपण? घर बनवतो, बंगला बनवतो, कार खरेदी करतो आणि परत घरात कोणती ना कोणती अशी समस्या, कोणती दुर्घटना घडते, कोणता आजार जडतो. त्या सर्व पैशाला परत आपण असेच, तो पैसा तर राहत नाही, व्यर्थ होऊन जातो. घर बनवलं, मृत्यू झाला. तुम्ही गाढव बनून कुंभाराच्या घरी माती वाहत आहात आणि घर इथे उभं आहे. चाट त्या घराला. तर पुण्यात्म्यानो, या ज्ञानाने आपण या मायेपासून दूर होऊ. कारण ही माया शत्रू आहे आपली. आणि या मायेचा आपण उपयोग कुठे करतो? आपण परंपरा चुकीच्या बनवल्या. विवाह करताना पूर्ण नाटक करून बसतो. माहीत नाही कोणकोणत्या प्रकारे आपण आपल्या या क्रियांना, ज्या साध्या पद्धतीने करायला हव्या होत्या, त्याला नाटक बनवतो. विवाह करतो, मुलाकडचे आनंद साजरा करतात, मुलीचा विवाह होतो, डीजे वाजवतात. अरे, लग्न 2 मुलांचं होणार आहे आणि परमात्म्याने करून ठेवलेलं असतं. कारण संयोग भगवानच जोडून पाठवतो, जीव नाही जोडू शकत. ही चूक आहे त्याची. तर आपल्या साध्याशा पद्धतीने लग्न करा मुलांचं. नातंच तर जोडायचंय, वचनानं जोडलं जातं. ठीक आहे, आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे,
ते सांगतात आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, 2 मुलांचा विवाह मान्य झाला. झालं लग्न, यात किती वेळ लागतो. आता आपण पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं, पहिल्या दिवशी डीजे वाजवत होते, मुलाचं लग्न होतं, बहिणी पण नाचत होत्या, आई पण नाचत होती, गल्लीत उभं राहून आता सगळे कळवातण्या झालो आपण, माणुसकी विसरलो पूर्णतः. पुढच्या दिवशी काय झालं की विवाहासाठी जात होती वरात, रस्त्यात नवरदेव असलेली गाडी आपटली एका ट्रेलरवर. नवरदेव मेला, बरोबर बसलेले होते 6-7, ते पण मेले. पहिल्या दिवशी तर आनंद साजरा करत होते, दुसऱ्या दिवशी डोकं आपटून रडतायत. तर या काळाच्या लोकात आणि आपण बकवास करतो. यासाठी करतोय की आपण भांग प्यायली आहे, नशा झाली आपल्याला. नशा उतरली की ही गोष्ट जसे आपल्याला शत्रू समान दिसू लागतील, जे नाटक आपण करतो. एका वेळेस नानक साहेबजींकडे भक्त कोणी व्यक्ती गेली होती आणि म्हटले, महाराजजी तुम्ही असे राहता कुठे हरवल्यासारखे, तुम्ही कधी खुश नाही दिसत, तुमचा चेहरा असा असतो जसे महान दुःखी प्राणी आहात, आणि तुम्ही तर महापुरुष आहात, तुम्हाला कोणता ताण आहे. तेव्हा नानक साहेबजींनी सांगितलं की ना जाने काल की कर डारे और किस विध ढल जा पासावे, और जिन्ना ते सरते मौत खुड़क दी उन्हानो केडा हासावे. आता नाही माहीत इथं कधी कोणती वीज पडेल. एका सेकंदाचा भरवसा नाही, एका सेकंदाचा. आणि तरी पण आपण इथे खूप खुश होतो. तर हे आपल्या या अज्ञानाचंच कारण आहे. आणि ही भांग जी आपण प्यायलोय मायेची, याचा प्रभाव आहे. हे सत्संगाने, परमात्म्याच्या भक्तीने, हे अँटीबायोटिक आहे. या भांगेची नशा पूर्ण उतरून जाईल. ही उतरल्यानंतर तुम्ही पहा किती तुमचं वजन हलकं होईल. तुमची रुची नाही राहणार नाटक सिनेमा बघायची. तुम्ही विचार कराल की आपण काय वेळ वाया घालवला. एकतर मालकाची चर्चा चालेल, किंवा सत्संग ऐकण्याचं मन करेल, किंवा मग सकाळ संध्याकाळ दुपारची कामं, आणि मग मंत्र दिवसा. इतके व्यस्त वेळापत्रक होईल तुमचं, बकवास करण्यासाठी वेळच मिळणार नाही. आणि कधी वेळ मिळाला तर आवड नाही बनणार, कारण आत्मा स्वीकार करणार नाही. खूप दिवस झाले अशी बकवास करून, याने काही पण हाती नाही लागलं. तर पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या डोक्यावरच आपणच खूप ओझं बनवून ठेवलंय. सर्वात पहिलं तर आपण या विवाहावर खर्च पूर्णतः बंद करायला पाहिजे. मग आपण घर बनवतो, साधं घर बनवा. ठीक आहे, ज्याच्याकडे 2 पैसे आहेत त्याने पण आपल्या हिशोबानेच घर बनवावं, उगाच देखावा करू नये. तर त्यामुळे आपल्याला भक्तीत जास्त वेळ मिळेल, आपला ताण संपून जाईल. आता जसे आपण सण साजरे करतो, हे जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत आपण काही पण साजरे करत होतो. आता ज्ञान मिळालं, काही आवड नाही राहिली. एक व्यक्ती, तिने नाम घेतलं आणि खूप दुःखी परिवार सगळा, आणि त्यांना सांगितलं, पण भावा असं असं नका करू, हे सण वगैरे जे तुम्ही बनवता, साजरे करता, हे नका करू. कसे? आता आपण काय करतो, औपचारिकता करतो. कोणता पण सण येतो, ती औपचारिकता बनवली की इतके कपडे आणि इतकी मिठाई, इतके स्वादिष्ट रसगुल्ले, हे पोहोचवायचे. ते इकडून तिकडे घेऊन चालले, ते तिकडून इकडे घेऊन आले, आणि ते कपडे असेच पडून राहिले, कोणी घालत नाही. काय फायदा झाला? एक मूल असतं, 4 आत्या आहे त्याच्या, त्या 4ही घेऊन आल्या, झबले 6-6, आणि 6 महिन्यांनंतर ते मूल मोठं होतं आणि कपडे घालण्यायोग्य राहत नाहीत, फेकावे लागले. काय फायदा अशा फालतू गोष्टींचा?
तर अशा प्रकारे आपण या सर्व क्रियांना या ज्ञानविचारांनी समजून मग यापासून दूर हटायचंय. आणि ज्ञानाशिवाय तर आपण तीच ओढत आहोत, ते नाही करायचं परत आपल्याला. आपण बालक नाही राहिलो आता, कारण ज्ञान झालं आपल्याला, परमात्म्याचं नाव मिळालं, इथली माहिती मिळाली की काय स्थिती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या क्रियांपासून परत फिरायचं आहे. परत नानक साहेबजींना विचारलं की हे भगवान, की काय आपण कधी खुश नाही होत? तेव्हा त्यांनी सांगितलं की साध मिले साढ़े साधी होंदी और बिछड़ द्या दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना मुश्किल हाल फकीरी वे. साध मिले साढ़े साधी होंदी. भक्तांशी आमची भेट होते. माझी मुले, जे माझे शिष्य आहेत, ते माझ्याकडे येतात सत्संगाच्या वेळी, तर मला विशेष आनंद होतो. आमच्यासाठी हे लग्न, हा विवाह आहे आमचा. आत्म्याचा विवाह परमात्म्याशी होतो. कहते साध मिले साढ़े साधी होंदी और बिछड़ द्या दिलगिरी वे. जेव्हा हे इथून सत्संग ऐकून जातात तर मला परत उदास वाटू लागतं. का उदास वाटतं? कारण ही मुले परमात्म्याचे हंस या ज्ञानाने काहीसे परिचित झाले आहेत. आता हे जात आहेत त्या लोकांमध्ये जे परमात्म्याच्या ज्ञानाने अपरिचित आहेत. आणि कुठे ही मुले आपला नियमभंग करून आणि त्या लोकांच्या विचारांना ऐकून आपली दिशा न बदलोत, हे नामापासून वंचित न होत, आणि जेव्हा ते परत येतात जसेच्या तसे, तेव्हा मला आनंद होतो की माझ्या पिकात कीड नाही लागली. तर सांगतात, साध मिले साढ़े साधी होंदी और बिछुड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना या मुश्किल हाल फकीरी वे. ही भक्ती खूप कठीण बनवली या अज्ञानी संत आणि महंत आचार्य व शंकराचार्यांनी. परमात्म्यापासून दूर केले आम्हाला. तत्वज्ञान राहिले नाही, सद्ग्रंथातील ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचले नाही. लोकवेद बनवून आम्हाला अशा दंतकथा ऐकवल्या ज्यांचा काही शेंडा बोडखा काही नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर तुम्ही आनंद साजरा कराल, त्या दिवसाला साजरे करा ज्या दिवशी तुम्हाला नाम मिळालं. कबीर साहेब सांगतात, जिस दिन सतगुरु भेंटिया सो दिन लेख जान और बाकी जन्म गंवा दिया बिना गुरु के नाम. ज्या दिवशी तुम्हाला उपदेश मिळाला, तुमचं ते जीवन मनुष्याचं त्या दिवसापासून जन्म झाला समजा. त्याआधी तुमचं मनुष्य जीवन नव्हतं, परंतु शरीर निस्संदेह मनुष्याचं होतं. जा दिन सतगुरु भेंटिये सो दिन लेख जान, बाकी समय व्यर्थ गया तेरा बिना गुरु के नाम. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हा सत्संग मिळालाय. तर सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याला आम्हाला शिक्षण द्यायला लागलं, आणि त्या शिक्षणाशिवाय आपण भगवानांना ओळखू शकलो नव्हतो. त्यांना माहीत होतं की हे खूप बिघडतील, शिक्षण होताच हे खूप हवेत उडतील. वैज्ञानिक गर्विष्ठ झाले, बनून परमात्मा देवाने दिलेल्या साहित्यावर अनुसंधान करून हे भगवानापासून दूर अजून करायला लागले. आणि तुम्ही पण होऊ लागलात. कुठे भगवान नाहीये, एक विश्वनियम आहे, एक मूलद्रव्य शोधलंय, त्यापासून सगळं काही बनतं. ते मूलद्रव्य कोणी बनवलं? या वैज्ञानिकांनी बनवलं. परमात्म्याच्या साहित्यावर बकवास करतात. जर 2 वर्ष पाऊस नाही झाला ना, तर हे वैज्ञानिक पण त्यांची सर्व उपकरणं असेच पडून पडून सडतील, जळतील, गंज चढेल त्यावर. भगवानाच्या कृपेला विसरवलं. भगवानांपासून खूप दूर केलं आम्हाला. आणि काय बनवलं यांनी? परमाणु बॉम्ब बनवला आपला नाश करायला. अरे हे काय अजब झालं. आणि पुण्यात्म्यांनो, हे इंटरनेट आणि हे प्रोजेक्टर, टेलिव्हिजन,
हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे, जीवस्तराचं नाही आहे की कोणाकडून काही चूक होईल, की मनुष्य बनवेल अशा वस्तू. परमात्मा कबीरजींनी त्यांना बुद्धी देऊन हे बनवलं आहे. आणि कशासाठी? आजच्या दिवसासाठी, या वेळेसाठी, की एका जागेवर माझं ज्ञान चालू राहील, करोडो मुलं माझं एका वेळेला ऐकू शकतील आणि प्रत्यक्ष प्रमाण बघू शकतील. प्रोजेक्टर बनवले, दास इथे दाखवतो, तिथे बसून आपण प्रमाण बघत आहात, टीव्हीवर बघत आहात, घरोघरी बसून परमात्मा संदेश पाठवतायत. परमात्म्याला माहीत होते, कारण काळाने म्हटले होते. परमात्मा कबीरजींना प्रार्थना केली होती, चलाखी करून की 3 युगात कमी जीव घेऊन जावेत. और चौथा युग जब कलयुग आवे, तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तुम गमन संसार ही कीजे. परमात्म्याचे पाय पकडून वचनबद्ध करून घेतले होते की 3 युगात जीव कमी घेऊन जावेत परत. और चौथा युग जब कलयुग आवे, तब तब शरण जीव बहु जावे. मग किती पण घेऊन जा जास्त जीव चौथ्या युगात. तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं, ठीक आहे, मी वचनबद्ध झालो आणि चौथ्या युगात, कलियुगात जीव घेऊन जाईल. तेव्हा पाहिलं ना, वचनबद्ध होऊन त्याच वेळी डोळे फिरवले भस्मासुराप्रमाणे आणि सांगू लागला, निसंशय कलियुगात तुम्ही या. कलियुगामध्ये असे करीन या प्राण्यांना की हे भक्तियोग्य नाही राहणार, यांचा इतका मलिन आत्मा करीन आणि मंदिर, मस्जिद आणि छोट्या या तीर्थांवर, यांच्यावर, धामांवर आश्रित करून टाकीन आणि देवी देवतांच्या पूजेवर यांना आरूढ करीन. तुमची कोणतीही गोष्ट ऐकणार नाहीत. आणि या निसंशय म्हटलं होतं, जोग जीत जाओ संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओढ हो बाद बखाणे. असे उलटे पाठ शिकवीन, आपले खोटे दूत पाठवून की तुमच्याबरोबर तुमचीच मुले वादविवाद करतील माझ्याकडे, माझ्या पक्षात होऊन. जसे परमात्मा 600 वर्ष पहिले आले होते. त्यावेळी ते का आले होते? याकरता आले होते की या कलियुगात माझी मुले मला ओळखतील. ते लीला करून निघून गेले, जे भगवान करत असतात. आता त्या भगवानाला ओळखण्यासाठी आपल्याला खूप सोपं झालंय. जर 600 वर्षांपूर्वी परमात्मा नसते आले तर आपण कसं ओळखलं असतं परमात्मा कोण आहे? भगवान जी लीला करत असतात ती प्रत्येक युगात अशीच करतात आणि या लीलांचं प्रमाण आमच्या सद्ग्रंथात मिळतं. पवित्र 4ही वेदात परमेश्वराच्या त्या महिमेचं गुणगान आहे जे भगवान करत असतात. त्या लीला कोणी केल्या? ते 600 वर्ष पहिले बनारसमध्ये, काशी शहरात, भारतवर्षाच्या या पवित्र धर्तीवर आले होते. विणकराच्या रूपात, धानक रूपात आले होते. 120 वर्ष ते कबीर परमात्मा, त्यांनी या लीला केल्या ज्या वेदात प्रमाण आहेत ज्यांचे. हू इज गॉड? कबीर इज गॉड. परमात्मा कोण आहे? कबीर साहेब परमात्मा आहेत. आणि परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं ये वेद जानते नाही. परमात्म्याने सांगितले होते की हे 4ही वेद माझे भेद म्हणजे माझ्या महिम्याचे गुणगानच करतायत. परंतु या 4ही वेदांमध्ये वर्णित विधीने माझी प्राप्ती नाही होऊ शकत. सतलोक प्राप्ती नाही होऊ शकत. अमरलोक प्राप्ती नाही होऊ शकत. यात पूजेचा विधी नाहीये ज्याने सतलोकात जाऊ शकू आपण. तर त्याची पूर्ती करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात प्रत्येक युगात आणि आपल्या मुखकमलातून वाणी बोलतात. चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुभता ढेल रे. कबीर परमात्मा सांगतात, 4ही युगात माझे संत पुकारतात. ज्यांना परमात्मा मिळाला,
सतलोकात घेऊन गेले, त्यांना परत पृथ्वीवर आपले साक्षीदार बनवून सोडले, तर त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले ते भगवानांचे वर्णन केले, त्यांची महिमा सांगितली. त्याविषयी परमात्मा सांगतात, चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसें, ये जग चुभता ढेल रे. चारही युगात माझ्या संतांनी हेच गुणगान केले, डोळ्यांनी पाहिलेले मला. आणि मी पण येऊन मोठ्या चढत्या स्वरात कुठे पण उभे राहून मदाऱ्याप्रमाणे एक तारी हातात घेऊन आपल्या पवित्र वाणीने, अमृतवाणीने आपला ज्ञान वर्षाव करू लागले. आणि हेच मार्ग होते. शेकडो व्यक्ती एकत्र होत होते, परमात्म्याच्या त्या अमृतवाणीला ऐकून गदगद होत होते. परमात्म्याच्या मुखातून बोललेली वाणी जितके पण तिथे उपस्थित लोक ऐकत होते, त्यांच्या खूपशा पापांचा तिथे नाश होत होता. म्हणजे ते आपल्या मुलांना पुन्हा एकदा भक्तीने परिपूर्ण करण्यासाठी येत असतात, कारण की यांच्यात पुन्हा एकदा आस्था भगवानांची बनून राहील. आणि काळ ही इच्छा करतो की हे नास्तिक होऊ देत, यांना कोणताही आध्यात्मिक लाभ न होवो अशा भक्तीची विधी तयार करून दिली, प्रवेश करून दिला जगात. आणि परमात्म्यामुळे मिळणारा लाभ समाप्त झाल्याच्या कारणाने आपण नास्तिकतेकडे चालू लागलो, विकारांकडे चालू लागलो, हे वाईट करू लागलो, लाच घेऊ लागलो, कारण की आपण आपल्या समजुतीने धनवान बनण्याची कुचेष्टा करू लागलो. आणि ज्याचा परिणाम हा निघाला, आपण नास्तिक होऊ लागलोत आणि दुप्पट दुःखी झालो. जसे कोणी व्यक्ती 2 नंबरचे पैसे जमवते, कोणी भेसळ करतो, कोणी लाच घेतो, किंवा कोणी कोणाला धोका देऊन पैसे जमवतो, तर त्याचे हे त्याच्यासाठी विषाचं काम करतील. आता एक व्यक्ती सांगत होती, त्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. पहिलं तर तो आपल्या स्थानिक डॉक्टरांना दाखवत राहिला, कधी बरं वाटे कधी नाही. परत असेच संत साधू संतांच्या फेऱ्यात पडले. मग शेवटी जेव्हा बिलकुल तो असाच मरणाच्या जवळ पोहोचला, मरू लागला, तर त्याला परत PGIला घेऊन गेले. तिथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट दिल्लीला घेऊन गेले. त्याची 2 मूत्रपिंड निकामी झाली होती. मूत्रपिंडांची शस्त्रक्रिया झाली, कोण्या नातेवाईकाने दिली होती त्याला. ते तर मग काय झालं की तो मुलगा बरा झाला. पैसे लागले जवळजवळ 3 लाखांपेक्षा जास्त. आजपासून जवळजवळ 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळी 3 लाखची किंमत, आजचे तर 30 लाख, आणि त्यावेळचे 3 लाख, इतकं हे होतं अंतर आता. आणि त्यावेळी पैशाची जी किंमत होती, तर याने काय सांगितलं की माझा मुलगा बरा झाला, आणि पैसा इतका लागला की कर्ज झालं. लग्न विवाहाची तयारी करून ठेवली होती. विवाहाच्या काही वेळ आधीच दुर्घटना म्हणजे बस अपघातात मृत्यू झाला. आता ही सत्संग ऐकून डोळ्यातील अश्रू सुकत नव्हते त्या व्यक्तीचे, आणि स्वतःला दोष देत होती की मला तर थोडी शिक्षा मिळाली भगवान, मी इतका नीच व्यक्ती होतो. आपल्या मुलाला सुखी करण्यासाठी, त्याला गाडी आणि बंगल्यात बघण्यासाठी मी इतक्या अशा चुका केल्या की आता माझं काळीज हेलावलं जातं. 2 लाख रुपये कमावले असतील 5-10 वर्षामध्ये, 2 नंबरचं काम करून. 2 नंबरचं काम काय होतं की त्यावेळी ही कॅसेट, हे टेप चालत होते, टेप रेकॉर्डर चालत होते, आणि त्याची जी रिबीन होती ती कॅसेट,
तो म्हणत होता मला 2 रुपयात पडत होती. सर्व होलसेल भावाने वजनावर आणत होतो. तिथे बनवून खोटी आणि ओरिजिनल कव्हरमध्ये भरत होतो. मला 2 रुपयात पडत होते सर्व आणि मी 32 रुपयांमध्ये विकत होतो. आणि ती लवकर तुटत होती. माझ्याकडे यायचे, मी फेकत होतो. मी काय करू? आणि आज मला त्याची योग्य शिक्षा मिळाली. आता पुण्यात्म्यांनो, आता त्याला सत्संगात सांगितलं जातं की जो पैसा आपण 2 नंबरने कमावला तो तर राहिला नाही. तुमच्याजवळ काय राहिलं? ते पाप राहिलं जे तुम्ही भोगणं अजून बाकी आहे. आणि पैसा तर गेला. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, या कोण्या बालकांनी सांगितलेली गोष्ट नाहीये. हे गॉड गिव्हन परमात्म्याने दिलेलं विधान आहे. त्यांनी सांगितलेलं ज्ञान आहे. हे कोणा डोंभाटाचं गीत नाहीये. कोणी स्वार्थीपणाने गाऊन ठेवले असतील. परमार्थी परमात्म्याने सत्पुरुष कबीर साहेबांनी येऊन हे विधान सांगितले की मुलांनो, तुम्ही विष खाणं सोडून द्या जर इथे पण सुखी राहू इच्छिता जोपर्यंत तुमचं जीवन बाकी आहे. आणि अज्ञानी मुले चुका करतात. जर समजदार झाले ना, मग त्यांना हात नाही लावू शकत. जसं छोटासा मुलगा सापाला पण पकडतो आणि त्याला तो चावतो, तो मरून जातो. त्याला ज्ञान नाही की किती भयंकर जनावर आहे. आणि जेव्हा तो मोठा होतो, त्याला त्या जनावराबद्दल माहिती होते की हा तर मोठा भयंकर आहे, याच्या जवळ पण नाही गेलं पाहिजे. तर मग तो दुरूनच सापाला बघून पळून जातो दूर. दुसऱ्यांना पण सांगेल की इकडे नका जाऊ, साप आहे, साप आहे. आणि पहिले तो रांगत सरपटत त्याला पकडायचा, कारण त्याला माहीत नाही, ज्ञान नाही. ज्ञानाशिवाय भीती नाही वाटत. तर तत्वज्ञानाने आपल्याला भीती वाटेल. की परत त्याबद्दल सांगितलंय, जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कोण तिस खावे राम रंग होरी हो. जसं विषाचा म्हणजे जहरचा एक कण पण पडला असेल कुठेही आणि हे माहीत होईल की हा कण विषाचा आहे, तर त्या कणाला पण कोण खाणार? कण, छोटासा कण. आणि इथे आपण बाटलीच्या बाटली पितो विषाची, म्हणजे काहीही असू दे, काहीच वाटत नाही. सांगा, कोणत्याही क्षेत्रात बघा हाहाकार माजलाय. कोणत्याही क्षेत्रात जाऊन बघा, माणसाला संतोष राहिला नाही. तर इथे परत माहीत होईल, जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कोण तिस खावे राम रंग होरी हो. म्हणजे आपण धन साठवतो आनंद साजरा करायला, तर परमात्मा सांगतात आनंद तर तुम्हाला परमात्म्याच्या रंगात रंगल्यानंतर हा आनंद होईल. होळी होईल. तुमची खरी होळी तेव्हा होईल आणि रोज होईल तुमचा होळीचा सण. या प्रकारे हे ज्ञान झाल्याने पुण्यात्म्यांनो, आपण खूप साऱ्या पापांपासून असेच वाचू शकू आणि मग परमात्मा प्राप्त करू. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती न करण्याने मानव किती दुःखी होत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिलं आहे ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आहे ज्यामुळे आपला मोक्ष होईल. सगळ्या कर्मबंधनातून मुक्त व्हाल. आणि त्या तत्वज्ञानाला मी नाही जाणत. गीता ज्ञानदात्याने सांगितलं की तत्वदर्शी संतांना विचार, ते सांगतील. याने तर आपले हात झटकले आणि 18 अध्याय पण बोलले, गोष्ट तिथली तिथेच सोडली. मग त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 मध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये, की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला हा संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष जाण. वरती जी मुळे आहेत तो पूर्ण परमात्मा समजा, परमाक्षर ब्रह्म, सत्पुरुष. आणि वरचे लोक जिथे ते मालक राहतात तो अमरलोक आहे. ते सगळे मिळून अमरलोक आहे तो. परंतु त्याचे 4 विभाग आहेत.
एक सतलोक आहे, दुसरा अलखलोक आहे, मग अगमलोक आहे आणि चौथा परत अकहलोक अनामी लोक आहे. ते सर्व अमर क्षेत्र आहे, ते शाश्वत स्थान आहे ते. आणि त्याला सांगतात खाली वरतीमुळे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा, रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा आहेत. आता गीता ज्ञानदात्याने तर फक्त एवढंच सांगितलंय, वरती तर मूळ आहे त्याची आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. बाकी सगळं सोडून दिलं. परत सांगितलं की जो या संसाररूपी वृक्षाचे सगळे विभाग सांगेल, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमेश्वर आले होते हे तत्वज्ञान सांगण्यासाठी. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं? अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, और तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. आपल्या द्वारे रचलेल्या सृष्टीला रचणाराच सांगू शकतो. आणि परमात्म्याने हे पण सांगितले होते, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. तीन देव की जो करते भक्ति, उनकी कबू ना होवे मुक्ती. आता ते सांगत होते सच्चाई, आणि आम्हाला लागली कडवी. आम्ही आपल्या पित्याचे शत्रू झालो, त्यांच्यापासून विमुख झालो, आणि ज्याच्यामुळे आपण आजपर्यंत धक्के इथेच खात आहोत. तर पुण्यात्म्यांनो, ज्या ज्ञानाला ना तर गीता ज्ञानदाता जाणत, आणि ते ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी कबीरजींनी बोलून आपल्या अमृतवाणीमध्ये लिहून ठेवलंय, ज्यांना ते अशिक्षित म्हणत होते, तर पुण्यात्म्यांनो, ही पण एक विशेष कृपा दात्याची, कारण तो तर परमात्मा आहे. आणि परमात्म्याची कोणती पण जी क्रिया आहे, कोणते पण जे कार्य आहे, त्यात कोणतीही त्रुटी नाही असू शकत. तर त्यावेळी तो दाता ब्राह्मण वर्गात आला असता आणि थोडंफार काही संस्कृत पण शिकला असता, ज्ञान हेच सांगितलं असतं, तर आपण हे नसतं मानलं की हे भगवान होते. आपण तर विचार केला, यांना लक्षात आलं असेल आणि ब्राह्मणांना समजलं नसेल, हे भगवान नाही आहेत. आता स्पष्ट झालं, जो अशिक्षित अक्षरज्ञान जाणत नाही आणि ते ज्ञान सांगत आहे जे आमच्या पुराणात लिहिलेलं आहे. आणि हे आमचे धर्मगुरू आचार्य शंकराचार्य, ब्राह्मण, ऋषी, महर्षी, संत आणि महंत यांना कख नाही माहिती पुराण, वेद आणि गीतेचं. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 समजायला सोपा जाईल. पहिलं चित्र पहा. हा आहे उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. पर्णानी म्हणजे पानं. छंदांसी यस्य पर्णानी यत्तमवेद स वेदवित. ही पहा श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाळ गोयंदका याचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 15चा हा पंचदशोध्याय 15वा अध्याय आहे आणि पहिला मंत्र आहे ऊर्ध्वमूलम. हा पहिला मंत्र आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तमवेद सह वेदवित. वेद म्हणजे जाणणे पण होते. वेद हे 4ही वेदांचे पण बोधक आहे. ऊर्ध्वम म्हणजे वरती, मूलम म्हणजे मूळ, आणि अध म्हणजे खाली, शाखा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हे संसाररूपी पिंपळाचं झाड अविनाशी म्हटलं गेलं आहे. छंदांसी म्हणजे याचे सर्व विभाग. छंद याची पानं, पर्णानी याची पानं, हे जे आहेत ते पाने, त्याचे असे विभाग आहेत. य तम वेद, या सर्वांना जो जाणतो, स वेदवित,
ते वेदाच्या तात्पर्याला जाणणारे असतात. हे वाचूया. आदी पुरुष परमेश्वर मूळवाले. इथं लिहायचं होतं आदी पुरुष परमेश्वर म्हणजे पूर्ण परमात्मा रूपी वरती मुळं असलेले, ऊर्ध्व म्हणजे वरती, अधः शाखम असायला हवं होतं. खाली शाखावाला हे ब्रह्मरूप मुख्य शाखावाले चुकीचं लिहिलंय. कारण हे पहा, हे 2 नंबर श्लोक नंबर 2 मध्ये 2 वेळा अध शब्द आहे. अध आणि याचा अनुवाद याच इंग्रजांनी केलाय. जणू अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. इथं विसरले, हे इथे केलं कल्याण आपलं. इथं लिहायचं होतं खाली शाखम, पूर्णतः सरळ, ऊर्ध्व मूलम, वरती मुळवाला आणि खाली शाखावाला. हा या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली गेली आहेत. छंद म्हणजे वेद लिहिलंय, ही पहा अक्कल यांची. छंदांचे म्हणजे विभाग आहेत, ज्याची ही पानं वगैरे. आणि या सर्वांना, या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासकट म्हणजे मुळांपासून पानांपर्यंत ज्याला तत्वाने जाणतो, तो स वेदवित. संस्कृत पण वाचा. ही काही लांबलचक गोष्ट नाही की आपण आधी कधी लक्ष दिलं नव्हतं याच्याकडे. स म्हणजे तो, वेदवित म्हणजे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा, म्हणजे तत्वदर्शी संत आहे तो, जो याचे सर्व विभाग जाणतो. तर कोण आहे तो? कोणी सांगितलं हे ज्ञान? कबीर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी. आणि रामानंदजींना जेव्हा त्या 4ही वेदांचा ज्ञाता मानलं जात होतं, महर्षी रामानंदजी, आणि पुराणांना कंठस्थ पाठ करून ठेवलं होतं. बाल ब्रह्मचारी आणि 104 वर्षांचा झाला होता ओजी वाहता वाहता. जेव्हा परमात्मा भेटले होते आणि सतलोक दाखवून परत सोडलं होतं आपल्या स्थितीला, परिचित करून तेव्हा सांगितलं होतं, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीब दास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम्ही साहेब, तुम्ही संत आहात. तुम्ही साहेब म्हणजे परमात्मा आहात आणि तुम्हीच वास्तवात जे तुमच्यात गुण आहेत, एक संत, तुम्हीच ते संत आहात आणि तुम्हीच सद्गुरू आहात. सतगुरू म्हणजे सत्य ज्ञान देणारा. तर आता पहा, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. परमात्म्याने सांगितले होते, अक्षर पुरुष एक वृक्ष आहे जो जमिनीच्या बाहेर दिसतो, तो भाग त्याला वृक्ष म्हणतात, म्हटलं जातं. हे जाणून घ्या, एक वृक्ष आहे आणि हे खोड हा अक्षर पुरुष आहे, त्याला परब्रह्म पण म्हणतात. इतका भाग समजा या संसाररूपी वृक्षाचा. आणि यातून एक मोठी फांदी निघाली आहे, तो क्षरपुरुष आहे. हा अक्षरपुरुष, हा क्षरपुरुष, हा क्षरपुरुष इतका. हा याच्या मग 3 शाखा होतात. ये तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डारे. क्षरपुरुषाला निरंजन पण म्हणतात, ज्योती निरंजन. काळ क्षरब्रह्म पण म्हणतात त्याला, क्षरपुरुष पण, कालब्रह्म पण. ही तर फांदी आहे. और तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. ही अमृतवाणी परमात्म्याची. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन कहो, सरपुरुष कहो, वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असतात 3 देवांची जो करेल भक्ती, म्हणजे भक्तीचा अर्थ होतो इष्ट रूपात मानून त्यांच्यावर आश्रित होणं. त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाची पूजा नाही करत, म्हणजे इष्ट रूपात मानून जी साधना केली जाते त्याचे आपण भक्त म्हणवले जातो. तर काय सांगतात? तीनों गुण की भक्ति में ये भूल पड़े संसार, और कह कबीर निज नाम बिना तुम कैसे उतरो पार. आता परत बघा, गीताध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 2, 15चा आणि श्लोक नंबर 2 मध्ये म्हटलंय, ज्या संसाराची 3ही गुणरूप पाण्यामुळे वाढलेली नाहीये, 3ही गुणरूप शाखा, विषय प्रवाला शाखा, संस्कृत पण वाचूया, विषय प्रवाला शाखा, म्हणजे
हे विषय भोग रूप कोंभरूपी देव मनुष्य तिर्यक इत्यादी योनिरूपी शाखा नाही. विषय विकारांच्या शाखा आहेत. तिन्ही रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. खाली व वरती पसरलेली आहेत, सर्वत्र नाहीये. हे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधम म्हणजे खाली पसरलेली आहे. आणि मनुष्य लोकात कर्मानुबंधिनी म्हणजे कर्माच्या अनुसार बांधणारी, जसे ज्याने कर्म केले आहे इतकेच फळ देतात, हे बांधून ठेवतात या तिन्ही देवता. हे याची आहे मुख्य मुळं आहेत. ही संसाररूपी वृक्षाची मुळं नाहीत. आपल्याला इथे बांधून ठेवतात, कर्माप्रमाणे बांधून ठेवायचे हे मूळ कारण आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश हे खाली व वरती व्यापून असतात, सगळीकडे नाही. आता तिसऱ्यात काय सांगितलंय की ह्या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले गेले आहे तसे इथे विचार काळात गीता ज्ञानदाता सांगतो, जसं त्याच्या विषयात जाणकार सांगतात तो इथे नाही मिळत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सुखुबाई काकासाहेब जाधव. आपण कुठून आलात? मुद्दलवाडी, पैठण तहसील, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26 एप्रिल 2016. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? देवी देवतांची भक्ती साधना करत होतो. पैठणला राहत होतो, तर तिथं सगळे लोक गंगा स्नानाला जात होते सकाळी काकड्याला. त्यांच्याबरोबर मी गंगा स्नानाला जायचे, काकड आरतीला जायचे सकाळी त्यांच्याबरोबर. परत तिथं पारायण होत होते ज्ञानेश्वर महाराजांचे, तर ते पारायणला बसत होते. परत सोमवारी आणि शिवरात्रीला शिवलेला अमृत वाचायचं. वारीला पण जात होतो, पंढरपूरला, पैठणला पण वारीला. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, जसे की वाऱ्या करणे, मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे. तर मला असं विचारायचं आहे की या भक्ती साधना व्यतिरिक्त आपण अन्य कोणी साधू संतांकडनं गुरुउपदेश, नामदीक्षा किंवा एखाद्या पंथाची आपण संघटित होता का, किंवा त्या पंथाकडनं आपण नामोपदेश घेतला होता का? हो, ओम शांतीमध्ये 1 वर्ष त्यांची मुरली वगैरे वाचणं, ते गुरुवारी त्यांचे ते प्रसाद वगैरे राहायचं, ते ऐकायला वगैरे जात होते मी. जसं तुम्ही सांगत आहात की आपण ओम शांती या पंथाशी सुद्धा निगडीत होतात, यांच्याकडनं सुद्धा आपण भक्तिविधी समजून घेतली होती आणि त्यांच्या मार्गावर सुद्धा आपण चालत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा वळालात, किंवा संत रामपालजी महाराजांची ज्ञान, त्यांचा जो मार्ग आहे याबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली? मी जास्त आजारी होते सर. माझं वजन फक्त 34 किलो झालं होतं. मी 10 पावलेसुद्धा चालू शकत नव्हते. पण एका महिने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली. 1 महिने मला सांगितलं की तुम्ही हे कार्यक्रम येतात संत रामपालजी महाराजांचे, ते तुम्ही ऐका, नामदीक्षा घ्या, तुम्हाला किती फरक पडतो ते बघा. आणि त्यांनी एक ज्ञानगंगा पुस्तक पण दिलं सर मला, ते पण वाचलं मी. तेव्हा तर मला ते माहीत पण नव्हतं नाम केंद्र कुठे आहे. त्यांनी फोनवरच तिकडून सांगायचे आणि मी त्या पद्धतीने रिक्षावाल्याला सांगून मग ते नामदीक्षा जालन्याला नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला एका भगिनीकडून संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती मिळाली, त्याचप्रमाणे आपण ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा वाचलेलं आहे, त्यातनंसुद्धा आपल्याला माहिती मिळाली संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल. आणि ते ज्ञान आपल्याला पटलं म्हणून आपण त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला किंवा गुरुमंत्र घेतला. तर या गुरुमंत्रामुळे आणि या सद्भक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? अनुभव तर भरपूर आले सर, पण एक अनुभव सगळ्यात मोठा की मी ड्युटीला जाते सकाळी, आई मटकी विकायला जात होती आणि रात्री दूध आलं होतं, ते दुधामध्ये पाल पडली होती. ते आम्ही रात्री खाल्लं आणि सकाळी पण चहा करून पिलो
आणि मी ड्युटीला गेले, आई मटकी विकायला गेली आणि तिथून आल्यावर परत ती दूध चहा करायसाठी बघायला लागलं. त्याच्यात माझी पाल खूप मोठी अशी फुगलेली होती. तिला वाटलं लोकांनी विश्वास ठेवणार नाही जर दाखवलं नाही. मी तर शेजारी भाभी राहत होते, त्यांना दाखवलं. त्यांनी तुम्हाला चक्कर पण नाही आली, मळ पण तुम्हाला भगवान बहुत बडा आहे असं ती म्हटली. तुम्ही वाचू शकला नसतं म्हणे, एवढी मोठी पाल तुम्ही फुगली आणि त्यात मेली तरी पण तुम्ही ते खाल्लं म्हणे दूध. आणि दुसरा अनुभव असा आहे की सकाळी मला 4 वाजता स्वप्न पडलं की एक बुरख्यावाला माणूस माझा हात धरून ओढत होता. मी म्हटलं नाही, मला नाही यायचं म्हणे. नाही तुम्हाला यावंच लागेल. आणि परत म्हणजे मी सकाळी स्वप्न पडलं, लगेच उठून बसले मी. त्यांनी हात ओढल्यानंतर दुपारी मी एक मोठ्या खड्ड्यामध्ये 7 ते 8 फूट खड्ड्यामध्ये खाली पडले. तर फक्त माझ्या पायाला गुडघ्याला थोडंसं असं हड्डी सरकल्यासारखी झाली. पण जर मी आज शरणात नसते तर माझं काहीच नसतं राहिलं, कारण इतक्या वरतून पडणं म्हणजे काही जोक नाही आहे. परत मला म्हणजे दुसरीकडं जर समजा मी शरणात नसते, माझं ते पायाचं ऑपरेशन वगैरे करावं लागलं असतं. मी फक्त साध्या गोळ्या खाल्ल्यानेच माझा तो पाय नीट झाला आणि आता मी सध्याला तुमच्यासमोर उभी पण आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ किंवा अनुभव आलेत का? हो सर, मला स्वतःचं घर झालं. आता चांगलं घर परमात्माने दिलं आणि घरात कलश राहायचा. मुलगा पण आता चांगला राहायला लागला. तो पण खूप दारू पिऊन म्हणजे हे करायचा, घरामध्ये कलश करायचा. सून पण मुलीचं पण थोडंसं हे चालू होतं. पण परमात्माच्या शरणात आल्या, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळे हे कलशसुद्धा माझे कमी झाले सर. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं सद्भक्ती घेतल्यानंतर, सतमंत्र घेतल्यानंतर आज आपल्या जीवनामध्ये बरेचसे अनुभव आले आहेत. दुर्घटना आपल्याला होणार होतात, त्यातनं आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपण सुखरूप बाहेर आलेले आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या जे अन्य काही आपल्या सहकारी मित्रपरिवार आहे, त्याचप्रमाणे जे काही आपले आप्तेष्ट आहे, जे नातलग आहे आणि जो समाज बांधव, जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी तर संदेश नाही देऊ कसं, पण प्रार्थना करते की या सद्भक्तीमध्ये संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन माझं जसं कल्याण झालं तसं सगळ्यांचं कल्याण व्हावं. त्यांनी पण नामदीक्षा घ्यावी आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं. जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती देत आहे आणि या सद्भक्तीमुळे मानवाला आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत, जी काही वाईट परिस्थिती आहे, त्यातनं तो बाहेर येऊ शकतो आणि मोक्षाच्या मार्गाला तो लागू शकतो. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? अनेक TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. YouTube चॅनलवर पण सत्संग असतात संत रामपालजी महाराजांचे. त्याच्या खाली एक पट्टी चालते, त्याच्यावर नंबर असते. त्या नंबरवरून कॉल करून ते ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांना नामदीक्षा घेता येईल. ताई, जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या TV चॅनलच्या स्क्रोल बारवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत, त्या कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती खर्च येतो? साधकाला 1 रुपयाही खर्च येणार नाही. नामदीक्षा फ्री दिल्या जाते. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.